सोबत असेल कोणाची तर भीती वाटे कशाला, सोबत असेल कोणाची तर भीती वाटे कशाला, लढण्याची ताकद मग मिळतेच की मनाला. नमस्कार मंडळी, उमलत्या कळ्यावर आपलं सहर्ष स्वागत आहे. कधी कधी असं होतं की आपल्या मनात असंख्य विचार दाटून येतात, विचारांचं वादळ निर्माण होतं. अशा टाईमला आपल्या जवळच्या व्यक्तीशी बोलणं किती गरजेचं आहे याची जाणीव करून देणारी ही कविता मनाचे दरवाजे, कवी जितेश कांबळे सादर करतोय मी आदित्य डाबसे. समुद्राचे तुफान तरी किनाऱ्यावर शमते, समुद्राचे तुफान तरी किनाऱ्यावर शमते, मनातले वादळ मात्र आतल्या आतच घुमते. दिसत नाही ते कोणाला ना त्याचा होतो आवाज, मात्र कालचा एक विचार बिघडवतो सुंदर आज. सागराचे रूप जरी दिसते खूप भयानक, मनातल्या वादळाचा घाव असतो त्याहूनही घातक. म्हणूनच सांगतो हे वादळ एकट्याने सोसू नका, मनातल्या भावना मनातच दाबून ठेवू नका. आपल्याच माणसाशी एकदा मन मोकळे करा, दुःखाच्या अंधारात संवादाचा दिवा धरा. विचार बाहेर पडताच मन नक्कीच हलके होईल, जगण्याच्या वाटेवर एक नवी उमेद राहील. सोबत असेल कोणाची तर भीती वाटे कशाला, लढण्याची ताकद मग मिळतेच की मनाला. बाहेरचा वारा आपण दार लावून रोखतो, मनातल्या विचारांना कोण बरं टोकतो. साचलेलं पाणी जसं डबकं सळतं, दाबलेलं दुःख तसंच मनाला आतून मिळतं. म्हणून आता एकांत नको, आता हवा आहे संवाद, तोच मिटवेल साऱ्या सुखदुःखाचा वाद. नका विचार करू की लोक काय म्हणतील, आपलेच माणसं फक्त आपले अश्रू टिपतील. वादळ कितीही मोठे आणि भयानक असू दे, प्रेमाच्या उबदार किनाऱ्यावर ते नक्कीच समू दे. मंडळी, आजची ही कविता तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्हालाही तुमची कविता उमलत्या कळ्या यूट्यूब चॅनलवर ऐकायची असेल तर मेल करा umaltyakala@gmail.com. आणि हो, उमलत्या कळ्या काव्यसंग्रह आता विक्रीसाठी उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या संपर्क क्रमांकावरती संपर्क करा. धन्यवाद.